तर आज आहे ना आम्ही एका अशा मंदिरात गेलो की तिथं गेल्यावरती भूत प्रेत बाधा दूर होती अशी मान्यता आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर स्वामींचं दर्शन झाल्यावरती आपली पिकअप ट्रिप जाणार होती गाणगापूरला आणि म्हणूनच आपल्याला जायचं होतं थेट महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरला. आणि प्रवास लई मोठा होता म्हणून मी पिकअप मध्ये पडी ठेवून दिली होती. आणि आमची स्वारी मंदिराजवळ जशी पोचली तसं आम्ही सगळ्यात आधी चेंज केलं आणि नंतर ती म्हण नाही का आधी पोटोबा मग विठोबा, त्याच्याच प्रमाणे सगळ्यात आधी आम्ही पोटोबा केला. साऊथ इंडियन डिश मध्ये ना मला तर सगळ्यात जास्त डोसा आवडतो, पण तो इथं भेटला नाही म्हणून वडाच खाल्ला. पण तशी इडली चालली असती, पण असो जे भेटलं त्याच्या सुखी राहायचं. पण वडाला तेलकट होता. मग त्याला खाऊन एनर्जी घेऊन आम्ही लागलो रांगला. बाहेरचं वातावरण बघून असं वाटलं गर्दी कमी असन, पण रांगाला लागलो कळलं गर्दी लयच होती. म्हणूनच 2 पावलं चाललं की थोड्या वेळ थांबायला लागायचं आणि बसायला लागायचं. आणि चालताना पण लय लक्ष देऊन चालायला लागायचं, कारण की अख्ख्या मंदिराच्या परिसरात श्वानांची संख्या लय जास्त होती. आणि त्यांच्यासोबत आमच्या भावाच्या पिल्लांनी दोस्ती केली होती. तो त्यांचा एवढा मोठा फ्रेंड झालता की म्हणत होता आमच्या सोबत घरी चाला. पण पुढे गर्दी जास्त असल्यामुळं स्वयंच्या फ्रेंडला तर काही सोबत नेता नाही आलं. पण पुढचा हा नजारा बघून अक्षरशः अंगावरती काटा आला. त्यात मी आहे ना या मंदिरात पहिल्यांदाच आलतो आणि इथल्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. ही जी अशी लोक आहे ह्यांच्या अंगामध्ये खरंच भूत असतंय का, आणि दत्तांच्या कृपेने त्यांना सुटका याच्यातून भेटते का नाही त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. बाकी ह्या मंदिरात आल्यावरती मला पॉझिटिव्ह एनर्जी तर लय अनुभवायला भेटली. तुम्ही कधी आलाय का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. तसंच जाता जाता फॉलो लाईक पण करा की राव. आणि त्याच्याच बरोबर अवधूत चिंतन श्री गुरुदत्त अशी कमेंट पण करा.